संकटांची साखळी तोडायची आहे का? मग सोमवारी करा हा शिव उपासनेचा उपाय. नमस्कार मंडळी, आज मी तुम्हाला सांगणार आहे एक अतिशय गुप्त आणि प्रभावी उपाय जो फक्त सोमवारी महादेवाच्या दिवशी केल्यास तुमच्या आयुष्यातील संकटाची साखळी तुटेल, तसेच अडथळे दूर होतील आणि घरात सुख शांती आणि समृद्धी नांदेल. भारतीय धर्मशास्त्रात सोमवारी भगवान शिवाची पूजा करणे हे फार पवित्र मानले जाते. भगवान शिव हे संहाराचे आणि कृपारूपाचे देवता आहे. संकट, कर्ज, वाईट नजर, ग्रहदोष, वंश परंपरागत पीडा यावर उपाय करण्यासाठी शिव उपासना हा सर्वात सोपा आणि परिणामकारक मार्ग आहे. पुराणांनुसार जो भक्त निष्ठेने आणि प्रेमाने सोमवारी शिवाची पूजा करतो त्याच्या आयुष्यातील दुःख, अडचणी दूर होतात. तसेच महादेव कृपा केल्याशिवाय कोणत्याही अडथळ्यांचा नायनाट होऊ शकत नाही. तर आता आपण बघूया सोमवारी करायचा विशेष उपाय कोणता आहे. संकटाची साखळी तोडण्यासाठी आणि आयुष्यात सकारात्मकता आणण्यासाठी हे उपाय नक्की करून बघा. तर उपास आहे सोमवारचं व्रत. सोमवारी उपास ठेवा. फळे, दूध, पाणी यावरच राहा. शक्य असल्यास बेलपत्र, दूध, दही, मध, साखर, गंगाजल यांच्या पंचामृताने शिवलिंग अभिषेक करा. बेलपत्रावर ओम नमः शिवाय लिहून शिवलिंगावर अर्पण करावे. तसेच पांढऱ्या फुलांचा वापर जरूर करावा. गाईच्या तुपाचा दिवा लावावा. लोबान धूप करून घरभर फिरवावा. तसेच मंत्र जप देखील करावा. तो कोणता आहे तर सोमवारी कमीत कमी 108 वेळा ओम नमः शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप करावा. तर हा महामृत्युंजयचा मंत्र मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे, तो एकदा तुम्ही नक्की बघा. आणि नैवेद्याला शिवाला पांढऱ्या रंगाचे नैवेद्य म्हणजे साखर, खीर, दुधात भिजवलेले तांदूळ जरूर अर्पण करावेत. आणि पूजेनंतर काय करावेत तर पूजन झाल्यावर शक्य असल्यास पिंपळाच्या झाडाला पाणी घालावे आणि त्या झाडाला 7 प्रदक्षिणा घालावी. घरातील सर्व सदस्यांसाठी ओम नमः शिवाय मंत्राचा 21 वेळा उच्चार तिथेच करावा. तसेच घरात शिवतांडव स्तोत्र वाचले अधिक शुभ मानले जाते. परंतु या काही गोष्टी टाळायच्या आहेत. तर त्या कोणत्या तर सोमवारी मांसाहार कधीही करू नका. कोणावरही राग करू नका. घरात वादविवाद टाळा. काळ्या वस्तू खाणे आणि देणे देखील टाळावे. आता आपण बघूया सोमवारी शिवाच्या पूजेमुळे मिळणारे कोणते फायदे आहेत. तर संकटांची साखळी तर तुटतेच, तसेच घरात शांती आणि सौख्य नांदते. रोग व्याधी कमी होतात. मानसिक तणाव दूर होतो. कर्जमुक्ती व धनलाभ होतो. वैवाहिक जीवनात सुख मिळते. करिअर, नोकरीत प्रगती आणि अडथळे दूर होतात. आता विशेष उपाय आणि अतिशय प्रभावी उपाय म्हणजे सोमवारी रात्री झोपण्यापूर्वी 1 तांब्या पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ टाका. ते पाणी शिवलिंगाजवळ ठेवून ओम नमः शिवाय मंत्र 108 वेळा म्हणावा. सकाळी ते पाणी झाडांना टाकून द्यावे. हे केल्याने घरातील नकारात्मक शक्ती नष्ट होतात आणि आर्थिक अडथळे देखील दूर होतात. तर मंडळी, संकटांनी वेढलेले जीवन सुखद आणि शांत करायचे असेल तर भगवान शिवाची कृपा मिळवायचा हा सोपा उपाय प्रत्येक सोमवारी अवश्य करून बघा. त्याच्यामुळे काय होते तर संकट, तणाव, कर्ज, ग्रहदोष, वादविवाद यावर निश्चितच प्रभावी परिणाम होतात. मंडळी, हा व्हिडिओ आणि ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा. ही माहिती आपल्या ग्रुपमध्ये शेअर करा. इतरांना देखील त्याचा लाभ होऊ द्या. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन जरूर दाबा. धन्यवाद.